आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, आपल्या देशातून इंग्रजांना जाऊन 77 वर्ष होऊन गेली। तसा त्यांचा आता आपल्याशी काही संबंध उरलेला नाहीये, पण तरीही ते इंग्लंडमध्ये बसून आपल्या प्रशासनाला पत्र पाठवतात। त्यांनी बांधलेल्या पुलाचं 100 वर्षांचं आयुष्य संपलंय, ते आता वापरू नका, देखभाल दुरुस्तीची आठवण करून देतात। त्यांची जबाबदारी नसतानाही ही सगळी काळजी, हा प्रोफेशनलिझम। दुसऱ्या बाजूला आपले नेते मात्र एकाच पुलाचं 3 वेळा उद्घाटन करण्यात आणि श्रेय आपल्याला कसं मिळेल याच्यासाठी झगडत असतात। जबाबदारी मात्र कुणीच घ्यायला तयार नसतं। आपल्या सरकारांनी कंत्राटदारांनी बांधलेले पूल काही वर्षात कोसळतात, कारण पैसा कुठे, किती आणि कशात खावा की गिळावा याचं भान उरलेलं नाहीये। इतकी नैतिकता ढासळली आहे का? म्हणून पूल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारखे सुद्धा गोष्टी कोसळत आहेत का? पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्दैवीपणे कोसळला। मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागली, तो पुन्हा बांधला, पण त्याच्या चौथऱ्याजवळ पुन्हा भगदाड पडलं। याला काय म्हणावं? पुण्यात रविवारी कोसळलेला पूल फक्त 30 वर्ष जुना आहे, तरीही तो कोसळला। प्रशासनानं फक्त पोस्टर लावलं म्हणजे जबाबदारी संपली का? मंजुरी मिळून सुद्धा पूल बांधला गेला नाही, यात कुणाची जबाबदारी नाही? काहीतरी पूल बांधताना कुणाची तरी काही जबाबदारी असेल ना। काही पूल तर बांधताना कोसळत आहेत। तुम्हाला आठवत असेल, बिहारमधला भागलपूरमधला गंगा नदीवरचा पूल बांधताना 3 वेळा कोसळला। बांधताना कितीही फजिती होऊ द्या यांना काहीच वाटत नाही। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा समृद्धी महामार्ग, मुंबई गोवा महामार्गावरच्या पुलाचे स्लॅब कोसळले, गर्डर कोसळले। हे तर काहीच नाही, बीडच्या आष्टी मतदारसंघात कागदोपत्री पूल दाखवून 10 लाख हडप केले। माध्यमात ही बातमी आली, मग पुलाचं प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालं। किती चमत्कारिक आहे सगळं। भ्रष्ट व्यवस्थेच्या गर्भात गायब झालेल्या पुलांची संख्या आपल्याला नाही, त्या देवालाच माहिती आहे। पुलांच्या रडकथा तर आपल्याकडे नव्या नाहीयेत। मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक रेल्वे ओव्हर ब्रिज बांधलाय, खर्च 18 कोटींचा झालाय। तो बांधताना त्याला 90 अंशाचं वळण दिलंय। त्याचा हा फोटो बघा, तुम्हाला शेजारी दिसत असेल। गाडी आली तर थेट खाली गेली पाहिजे अशी ही व्यवस्था आहे। इतका हलगर्जीपणा, पैसे देऊन लोकांच्या जीवाशी खेळ। कसं सामान्य माणूस काही गोष्टी काळानुरूप विसरतो, या गोष्टीचा सगळ्यात जास्त फायदा नेते मंडळी घेत असतात। थोडीशी आठवण करून देतो, 2 ऑगस्ट 2016ला महाडमध्ये सावित्री नदीवरचा जुना पूल कोसळला, 40 लोक मेले। त्यानंतर राज्य सरकारनं जुन्या पुलांचं सर्वेक्षण करण्याचे म्हणजे ते ऑडिट करण्याचे आदेश दिले। गुजरातमधल्या मोरबीत मच्छू नदीवरचा पूल कोसळला, 141 लोक मेले। काही दिवसापूर्वी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जवळचा फुटओव्हर ब्रिज कोसळला, 6 लोक मेले। पुन्हा नवा पूल बांधला। माणसं मेल्यावरच प्रशासनाला जाग का येते आणि जाग येण्यासाठी इथं मरावं लागतं का? प्रत्येक अपघातानंतर एक वाक्य ठरलेलं असतं, आदेश निघतात, स्ट्रक्चरल ऑडिट करा। स्ट्रक्चरल ऑडिटचे आदेश का द्यावे लागतात? ते ऑडिट करणं कुणाचीच जबाबदारी नाही। माणसं मेल्यावर ऑडिट होणार आहे का? अहो, माणसं मेल्यावर पोस्टमॉर्टम केलं जातो, हे ऑडिट करतात। जे इंग्रजांना जमतं ते आम्हाला का जमत नाहीये? तिथं 100 वर्षाच्या पूर्वीचे ते ऑडिट ते तिथं बसून करतायत। ऑडिट होऊन फक्त आता मग कागद काळे करायची कामं होणार आहेत की खरंच काही कारवाई होणार आहे? सवाल अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायची या चर्चेच्या माध्यमातून। बघूया खास रिपोर्ट। टीव्हीच्या स्क्रीनवरची ही 2 दृश्य आपल्या व्यवस्थेच्या निष्काळजीपणाची ज्वलंत उदाहरण आहे। पहिल्या दृश्यात इंद्रायणीवरच्या कोसळलेल्या पुलावरून वाहून जाणारे पर्यटक, तर दुसऱ्या दृश्यात मालवणमधल्या नव्यानं उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला पडलेलं हे भगदाड। हे भगदाड आणि तुटलेला पूल इथल्या व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचा ढळढळीत पुरावा आहे। इंद्रायणीवरचा पूल 4 जणांवर मृत्यू बनून कोसळला, दैव बलवत्तर म्हणून 52 जणांचा जीव वाचला। मोठी मनुष्यहानी टळली, पण जे गेलेले 4 जीव आहेत
ते मात्र व्यवस्थेच्या निष्काळजीपणाचे बळी आहेत। या मुद्द्यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे। विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही। माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे। त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे। कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही या मुद्द्यावरून काही सवाल उपस्थित करत सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले। हा पूल धोकादायक होता तर तिथं प्रवेशबंदी का नाही झाली असा प्रश्न आहेच। जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं पूल का नाही झाला? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते, बचावकार्य वेगानं सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे। पण मुळात हा प्रसंग काय येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहे त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणं हे काही नियोजन करता येत नाही का? बरं, प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीयेत? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला। खरं तर 2 वर्षापूर्वीच या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, पण 2 वर्ष उलटल्यानंतरही पुलाचं काम झालं नाही। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी मात्र दोषींना पाठीशी घालणार नाही असं म्हणत कारवाईचे संकेत दिले। 8 कोटीचा एक ब्रिज ऑलरेडी मंजूर आहे, पण त्याच्याबद्दलची उत्तमभूत सगळी माहिती नीटपणे कलेक्टरला द्यायला सांगितलेली। कलेक्टर म्हणले काही काळामध्ये तुम्हाला देते। दुर्घटनेवेळचा जो फोटो समोर आलाय त्यावरून दिसतंय की दुर्घटनेवेळी पुलावर खचाखच लोक भरले होते। पुलावर पाय ठेवायला देखील जागा नव्हती। अतिवजनानं पूल कोसळला असं सांगितलं जात आहे। प्रश्न आहे, पर्यटकांनीही अतिउत्साहाच्या भरात एका सेल्फीसाठी आपला जीव धोक्यात घातला का? हे महिन्या 2 महिन्यापुरता स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात, तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल। त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल। पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे, आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती। खरं तर लोकांचे बळी गेल्याशिवाय इथल्या व्यवस्थेला जागच येत नाही। त्यामुळे एखादी गोष्ट करण्यासाठी लोकांनी मरायला हवं का, हा सवाल। मावळहून गणेश दुडमसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।